तर नमस्कार मित्रांनो, आज मी दाखवणार आहे रबडी कशा प्रकारे बनवलं जाते की एक नंबरची असं रबडी बनवून दाखवतो मी तुम्हाला. बघत राहा. एकदम तुम्ही पण ट्राय करू शकताय. तर इथं आपण गॅस चालू केली आणि हे ठेवायचं हे तवा रबडी बनवण्यासाठी. आता दुसरं काय जास्त खोल पातेलं लागत नाही. आता हे रात्रीचे 1 वाजल्यात, 1ला अजून 6 मिनिट कमी आहे. तर आपण चालू करू आपलं प्रोसेस. आता तवा ह्याच्यासाठी घेतली मी, ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आता थोड्या वेळाने. ह्या तव्यावर आपण टाकायचं दूध. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे दूध टाकायचं. चालतंय. ह्याला चांगलं उकळी जुगनं शिजून घेऊ. तर दूध आपलं एकदम जबरदस्तपैकी बघू शकताय. जरा गॅस कमी करू आपण इथं. थोडंसं गॅस कमी केलं मी. आता हे जे साई आहे ना, ह्याला बाजूला काढून घ्यायचं अशा प्रकारे. तर तव्यावर टाकायचं कारण दूध हेच होतं. आता काही लोकांकडे कसं जरा तव्यासारखंच असते, पण जरा खोलमध्ये असते, सिस्टीम असते ते तव्याचं तर वेगळ्या प्रकारचे. आपल्याकडं नव्हतं. आता पातेलं टाकल्यावर आपण साई काढू शकत नाही, त्यामुळं मी तव्यावरच प्रोसेस चालू केली. ठीक आहे मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण साई बाजूला असं लावून घ्यायचं आहे तव्यावर. तर बघू शकता मित्रांनो, भरपूर असं साई आपल्या बाजूला जमा झाले. ह्याचं कारण असं आहे, आपण म्हशीचं दूध वापरलो आहे. ठीक आहे, तुम्ही पण म्हशीचं दूध वापरा. ज्या दुधात जास्त फॅट आहे ते दूध वापरायचं. असं एकदम लच्छेदार, एकदम मलाई रबडी खाल्लो कोणी तुम्ही, असं तुम्हाला असं होय 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 होय. रबडी म्हणा, बासुंदी म्हणा, ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंफार मावा पण घालू शकताय. असं म्हणजे थोडं अजून स्मूथ चांगलं टेस्ट येतं त्याच्याने. पण आता आपल्याकडं नाही ती वस्तू घालायची नाही, म्हणून ह्याच्यामध्ये थोडं मी साई काढून ठेवलं होतं, हे ह्याच्यामध्येच टाकून घेतो. आता ह्याच्यातलं अर्ध दूध मी पिऊन टाकलो आहे. तर किती वेळ, हे बघा 1 वाजून 5 मिनिट झाले. तर आपलं आता दूध आले अर्ध्याला. ठीक आहे मित्रांनो, बघा हे साई बघा, असं 1 नंबरचं साई. तर ह्याच्यामध्ये आता थोडं आपण साखर घालणार आहोत. आपण म्हणजे मी साखर घालणार आहोत ह्याच्यात. जबरदस्त आता कमी झाले एकदम शिजून. तर थोडं आता ह्याच्यात साखर घालून घ्यायची. साखर घातली मित्रांनो, सॉरी बरं का, मी साखर घालायचं विसरलोच दाखवायचं. तर तरी थोडं घातलं मी, जास्त घालू नका तुम्ही, नंतर जास्त गोड होईल. तरी अंदाजानं आपण अजून घालणारच आहे. तर एवढं मी जेवढं घातलं तेवढं भरपूर झालं. दूध आहे ना, ते लवकर गोड होतं. दुधात थोडं कमी साखर टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. थोडं गॅस वाढू. थोडंसं मी ह्याच्यात साखर टाकलंय ते दाखवायचं राहिलं, विसरलोच मी. डोक्यात काय वेगळं विचार आले की मग हाय हाय हाय, एकदम झणझणीत आता साई बाजूला आली आपली. बघू शकता दूध किती घट्ट झालं. तर मित्रांनो, एकदम जबरदस्त आपली रबडी बनवून तयार झाली. तर ह्याला आता हे साई जे आहे ह्याला मध्ये घालून घेऊ,
कारण की आपणाला काही सेपरेट द्यायचं नाही. की मस्तपैकी एकदम मलाईदार रबडी रेडी झाले. मित्रांनो, तुम्ही जर ह्या प्रकारे एकदा रबडी बनवलो, खरं म्हणतो एकदम तुम्ही असं बोटं चाटणार. ठीक आहे मित्रांनो, तर हे बघू शकता रबडी कशा प्रकारे झाले. थोडं ह्याला चाकूच्या मदतीनं जरा करून घेऊ, कारण की ही जी मलाई आहे, मलाई हे चिटकले जरा इकडं, कारण की तव्याच्या साईडला लावल्यामुळं चिटकतेच ते. तर खरं मलाई म्हणजे हेच असते, ह्या साईलाच मलाई म्हटलं जाते ॲक्च्युलीमध्ये. तर हीच मलाई, रबडी, परत साई, काही म्हणा. तर ह्याच्याशिवाय आता सोलापूर साईडला आपल्याकडे तिकडं बघा एक बूस्ट म्हणून चाय भेटतो. ठीक आहे, तर ती बूस्ट चाय पण अशाच प्रकारे बनावं लागते. ठीक आहे मित्रांनो, तर एखादी वेळेस कधी तुम्ही सोलापूरला गेलात, ते कुठं सात रस्ता काहीतरी असं नाव आहे, त्या ठिकाणी बघा तुम्हाला बूस्ट चाय मिळेल. तुम्ही एकदा बूस्ट चाय पिलो का नाही ते रबडी कशा प्रकारे आपलं एकदम मलाईदार. होय 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 होय. बघितलं का मित्रांनो किती घट्ट झाले एकदम. बघा किती नंबर एक असं आपली रबडी बनवून तयार झाल्या मित्रांनो. तुम्ही एकदा ट्राय केलो ना, मग तुम्ही मला सांगा कशा प्रकारे झाली आपली रेसिपी. ठीक आहे मित्रांनो, आता गॅस करू बंद. गॅस झाले बंद. थोडंसं आपण टेस्ट करू. ह्याच्यामध्ये हे आली रबडी. होय 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 थोडंसं. तर मित्रांनो फायनली 1:11 झाले. तर आता आपण टेस्ट करू रबडी. रात्रीचे 1:11 झाले. थोडं गरम आहे. नादच खुळा म्हणतो मी. एकदा तुम्ही ट्राय करा अशा प्रकारची रबडी. आता थोडं गरम आहे, थोडं थंड झालं का नाही, तुम्ही बासुंदी खाणार नाही, मग हीच रेसिपी ट्राय करणार तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. सपोर्ट करा, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.